त्यानंतर पुण्यातली दुसरी एक ब्रेकिंग बातमी आपण बघूया, कारण पुण्यातील जम्बो हॉस्पिटल प्रकरणी अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे। लाईफलाईनला 24 तासांचं अल्टिमेटम पालिकेने दिलेलं आहे। 24 तासात उत्तर देण्याची नोटीस बजावण्यात आली आणि जर समाधानकारक उत्तर दिलं नाही तर कंत्राट रद्द होऊ शकतं। पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी कारवाई होणार आहे। पुण्यातल्या सगळ्या रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णांना सुद्धा जम्बो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। पुण्यातले सह्याद्री इनामदार रुग्णालय पालिकेनं ताब्यात घेतलेलं आहे, तर केएम रुग्णालय ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता महापालिकेनं सुरू केलेली आहे। या सगळ्यामध्ये आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे लाईफलाईनला। अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अद्वैत, पुणे महापालिकेनं आता ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसतंय पुणे महापालिका आणि कारवाईचा धडाका लावलेला आहे। काय सांगशील आताच्या परिस्थितीमध्ये? सध्या आपण जर बघितलं तर कशा पद्धतीनं 9 मार्चला पुण्यामध्ये जेव्हा होळीच्या दिवशी पहिला रुग्ण सापडला आणि बघता बघता 5 महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक बाधित किंवा कोरोनाची संख्या असलेला जिल्हा म्हणून पुणे ठरलेला आहे। आणि यानंतर आपण बघितलं की पुणे शहर, या पुणे शहरात सुद्धा इतक्या वेगाने जे पॉझिटिव्ह पेशंट ते सापडत गेले आणि त्यानंतर मग जम्बो कोविड सेंटर जे आहे ते उभारण्याचा निर्णय झाला। आणि आपण पाहिलं की पहिल्या दिवशीपासून हे वादात सापडलं, कारण पहिल्यांदा असं म्हटलं गेलं की पुण्याची महापालिकेची अनेक रुग्णालय आहेत ती बंद अवस्थेत आहेत किंवा तिथल्या ज्या सुविधा आहेत त्या तुम्ही अपग्रेड करा, तिथं भरती करा, तुम्ही या जम्बो कोविडचा का आग्रह धरताय? ते कोविड सेंटर उशिरा सुरू झालं, घाईघाईत सुरू झालं। तिथं आपण पाहिलं, आधी सांगितलं 800 बेड्स, मग प्रत्यक्ष 300 बेड्सच निघाले। त्यानंतर तिथं नातेवाईक जे आहेत त्यांना आज जाऊ दिलं जात नव्हतं। त्यानंतर तिथल्या पेशंटना ऑक्सिजन मिळत नव्हता, व्हेंटिलेटर मिळत नव्हता। याचं पर्यवसन पांडुरंग रायकर जेव्हा नगरवरून पुण्यात आले तेव्हा त्यांना कार्डियक ॲम्ब्युलन्स मिळाले नाही। त्यानंतर खडबडून जागा झालं प्रशासन, महापौरांना देखील मान्य करावं लागलं की त्रुटी राहिलेल्या आहेत। आणि मग शरद पवार, प्रकाश जावडेकर, राजेश टोपे हे सगळेजण परदिवशी बसले। अद्वैत, या सगळ्यामध्ये महापालिका, पुणे महापालिका जरी ऍक्शन मोडवर आली असली तरी सुद्धा रुग्णांची सोय होणं अतिशय महत्त्वाचं आहे। नाशिक असू दे, पुणे असू दे, नागपूर असू दे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच ठिकाणी आपण बघितलं की आरोग्य यंत्रणेचे 3-13 वाजलेले आहेत। या सगळ्यामध्ये आता राज्याच्या आरोग्य विभागानं लक्ष देणं, आरोग्यमंत्र्यांनी लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण लोकांच्या जीवावर बेततंय याकडे गांभीर्यानं बघणं महत्त्वाचं आहे। अद्वैत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।